श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये, उपवास, नामस्मरण केले जाते. तसेच देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक विधी केले जातात. परंतु विवाहानंतर स्त्रिया मंगळागौरीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात. मंगळवार हा दिवस विवाहित स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रात मंगळागौरीचे व्रत श्रद्धेने केले जाते. नवविवाहित महिलांसाठी मंगळागौर हे व्रत मोठ्या उत्साहात साजरे करतात. पण अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो, मंगळागौर हे व्रत कधी करावे, किती वर्षे करावे आणि याची पूजा पद्धती काय आहे. तर या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लग्नानंतरची पहिली मंगळागौर हे नवविवाहितेसाठी खूप महत्त्वाचे असते. मंगळागौरीच्या पूजेसाठी सासर आणि माहेरकडची दोन्ही कुटुंबांची लोक येऊन तयारी करतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते आणि देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि देवीकडे अखंड सौभाग्य, सुखसमृद्धीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. मंगळागौरीचे व्रत किमान लग्नानंतर 5 वर्ष केले जाते. देवीची आरती केली जाते आणि रात्री जागरण होते. हे व्रत करण्यासाठी साहित्यामध्ये देवीची मूर्ती, बुक्का, अक्षता, 5 खारका, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पाने, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, दुर्वा, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, 16 विड्याची पाने, सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, 1 नारळ, कापड आणि हळद कुंकू लागते. तसेच वेगवेगळ्या झाडांच्या पत्री, फुले वापरली जातात. तसंच पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री देवीला व्हाव्यात. आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, शमी, शेवंती, डोरली, अर्जुन सारदा, विष्णुक्रांता, शेवंती या झाडांची पत्री पूजेसाठी वापरली जाते. हे व्रत विवाह झालेल्या स्त्रियांनी पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी लग्नानंतर पहिली 5 वर्षे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी करावे. स्नान करून मंगळवारी मंगळागौरी देवीचे पूजन करावे आणि कणकेच्या म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या 16 दिव्यांनी आरती करावी. सुवासिनींना सौभाग्यवान द्यावे आणि आरतीकरिता केलेले दिवे प्रसाद म्हणून भक्षण केले जातात. ही पूजा करण्यासाठी प्रथम आपल्या देवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विड्याची पाने आणि त्यावर 1 सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. तसेच गुरुजींना किंवा वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार करून आसनावर बसावे आणि नंतर पूजेला सुरुवात करावी. जी स्त्री हे मंगळागौरीचे व्रत करणार आहे तिने मंगळवारी सकाळी लवकर स्नान करून सोवळे नेसून पूजेला बसवावे आणि पूजेत देवी पार्वती आणि महादेवांची पिंड पूजेत ठेवावी. पूजेनंतर पिठाचे दिवे पेटवून देवीची आरती करावी आणि कहाणी वाचावी. नंतर सर्व सवाष्णींचे सवाष्ण भोजन होते. परंतु भोजन हे आळणी करावे आणि त्यांना कोणत्याही वस्तूचे वाण द्यावे. नवविवाहित स्त्रिया श्रावणातल्या मंगळवारी पूजा करतात आणि देवी पार्वतीकडे आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. ज्या घरामध्ये मंगळागौरीची पूजा असते तेथील स्त्रियांनी इतर गावातील महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावावे. त्यांना हळदी कुंकू, विड्याची पाने, सुपारी आणि हातावर साखर द्यावी. सवाष्ण स्त्रियांची गहू किंवा कोणत्याही धान्याने ओटी भरावी आणि रात्री देवीची आरती करावी. त्यानंतर जागरण करावे. ब्राह्मणाला अक्षता, फूल, विडा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. अशा पद्धतीने सर्वात सोपे पद्धतीने मंगळागौरीचे पूजन केले जाते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.